तर आणखी एक महत्त्वाची बातमी आहे। फडणवीस कुटुंब वर्षावर जायला का घाबरते असा सवाल संजय राऊतांनी केलेला आहे। अनामिक भीतीमुळेच मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललंय असं राऊत म्हणाले। खोदकाम करून वर्षा नव्यानं उभं करायचं चाललेलं आहे असंही राऊतांनी म्हटलं होतं। जर वर्षा विकसित होत असेल तर राऊतांना अडचण काय असा सवाल प्रवीण दरेकरांनी केला आहे। राऊतांनी मोठा शोध लावला, या थाटात राहू नये असंही दरेकर म्हणाले। लोक वर्षा बंगल्यावर जाण्यासाठी धडपडतात। कधीतरी माझं एक स्वप्न ते पूर्ण व्हावं की मी वर्षा बंगल्यावर जावं मुख्यमंत्री म्हणून। पण हे प्रथमच मी पाहतोय की देवेंद्र फडणवीस यांचा पाय पडत नाही वर्षा बंगल्यावर। आमच्या अमृता वहिनीला जावं असं वाटत नाही। का मला कळत नाही हे काय चाललंय की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान बदलायचं चाललं आहे कोणत्या तरी एका अनामिक अशा भीतीमुळे। असं काय घडलंय की वर्षा बंगला पाडून नवीन तुम्ही बांधण्याचं ठरवलेलं आहे? माझ्याकडे माहिती आहे म्हणून सांगतो की संपूर्ण खोदकाम करून पाडून तो नव्यानं उभं करण्याचं आता काहीतरी चाललेलं आहे। संजय राऊत इंटेलिजन्सचं काम त्यांचं सुरू आहे। आता मला माहित नाही त्यांना कुठनं माहिती मिळाली, परंतु असेल तर त्याच्यामध्ये काय आहे? ते काय कुठल्या भुयाराचा शोध लावायचा आहे की काय त्याच्यामध्ये आहे?